मित्रांनो 2026चा आयफोन कसा असणार आहे? $100 महाग असणार आहे हे मी तुम्हाला नक्की सांगतो, पण दिसायला कसा असणार आहे हे आत्ता दाखवतो तुम्हाला. हा बघा, आयफोन 18 प्रो मॅक्स आहे. हा दिसायला काही फरक म्हणजे जर का तुम्ही फिजिकल ऍस्पेक्ट बद्दल सांगायचं झालं तर एकही गोष्ट चेंज नाहीये, कलर सोडून. फक्त कलर जे आहे ना तो चेंज आहे, आणि मला हा कलर आवडलेला नाहीये. मी प्रत्येकाला इथं विचारलं, कोणालाही आवडलेला नाही. तुम्हाला आवडला आहे की नाही हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. पण ह्याच्यामध्ये 4 कलर येणार आहे. ह्याच्यामधला हा एक कलर आहे, जांभळा कलर, आणि एक स्काय ब्लू कलर येतोय. तो मी जो कलर बघितला ना तो मला नक्की खूप आवडला. आणि मग एक ग्रे आहे आणि ब्लॅक आहे. तर हे कलर्स असणार आहेत आयफोन 18 प्रो मॅक्स बद्दल. बाकी आतमध्ये बरेचसे चेंजेस आहेत ते तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मित्रांनो जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असेल, सबस्क्राईब अँड बेल आयकन. सगळ्यात आधी परफॉर्मन्स बद्दल बोलूया. 2nm बेस्ड बायोनिक A20 प्रो चिपसेट येणार आहे, आणि इट इज गोइंग टू बी म्हणजे 15 ते 20% परफॉर्मन्स बूस्ट देणार आहे. इव्हन एफिशियन्सी मध्ये 25 ते 30% जास्त एफिशियंट होणार आहे, कारण की 3nm वरनं 2nm वरती आलेलं आहे. त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीत तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि अजून एक गोष्ट सांगू का, 12GB रॅम होती मागच्या वर्षी आयफोन 17 प्रो मॅक्स मध्ये. ह्या वेळेला तुम्हाला 16GB मिळणार आहे. पण दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. द इम्पॉर्टंट थिंग इज म्हणतायत की LPDDR6 रॅम टाईप मिळणार आहे. LPDDR6 रॅम टाईप आणि 2nm बेस्ड A20 चिपसेट काय परफॉर्मन्स देईल. सगळ्यात मोठा जर का व्हिज्युअल चेंज मी सांगायचं झालं तर वरचं जे डायनामिक आयलंड आहे ना ते 25% छोटं होणार आहे. येस, इट इज गोइंग टू बी स्मॉलर नाव. आधी जवळजवळ असं एवढं होतं, आता छोटं होणार आहे एवढंसं. सो हळूहळू ना ते पंचहोल कडे वाटचाल चालू केलेली आहे त्यांनी. आणि हो, फेस आयडी अंडर डिस्प्ले येऊ शकतं. या लेट्स वेट अँड वॉच. म्हणजे त्याच्याबद्दल काय कन्फर्मेशन आहे. डिस्प्लेच्या बाबतीत एक्झॅक्टली सेम असणार आहे, काहीच फरक राहणार नाहीये. 6.9 इंच त्यांचा जो LTPO डिस्प्ले, ब्राईटनेस एवढं असणार आहे. पण हा इन्क्रिमेंटल चेंजेस बॅटरीमध्ये येणार आहे. बॅटरी eSIM व्हेरियंट घेतला तर 5100 5200 येणार आहे. मागच्या वर्षी 4800 होतं. आणि म्हणतायत की चार्जिंग सुद्धा अबाउट 10-15% ने वाढणार आहे. यावेळेला 45 किंवा 50 वॉट चार्जिंग असणार आहे असं म्हणतात. माझ्या हिशोबाने आयफोन 18 सिरीज मध्ये सगळ्यात मोठा जो चेंज येणार आहे ना तो म्हणजे AI. आणि AI का म्हणतोय, कारण की सिरी त्यांची जास्त हुशार होणार आहे, इंटेलिजंट होणार आहे. कारण की ह्यावेळेला माग इंटिग्रेट असणार आहे जेमिनी, आणि त्यामुळे सिरीचं डोकं जरा जास्त फास्ट चालणार आहे, जास्त कॉन्व्हर्सेशनल असणार आहे. म्हणजे तुम्ही ते विचारलं की ती 99% तुम्हाला बरोबर उत्तर देणार. आता तुम्ही सिरीशी बोला बघा, म्हणजे अर्ध्या वेळेला काही ना काहीतरी चुकीचंच काहीतरी सांगते. आता तसं काही होणार नाही. कुणी घेतलं पाहिजे कुणी थांबलं पाहिजे हे सांगणार. पण लॉन्च कधी होणार आहे? दरवर्षी तुम्हाला माहिती आहे की सप्टेंबर मध्ये आयफोन सिरीज सगळे लॉन्च होतात. आता स्टॅगर्ड होणार आहेत. म्हणजे सप्टेंबर मध्ये तुम्हाला प्रो सिरीज मिळणार आहे, आयफोन 18 प्रो, प्रो मॅक्स, आणि नवीन त्यांचा जो अल्ट्रा बुक आहे ना, फोल्डेबल बुक सारखा, तो एक नवीन येणार आहे आयफोन 18 अल्ट्रा, ते येणार. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मार्च मध्ये ते आयफोन 18, आयफोन 18 प्लस, आयफोन 18e, आणि मग त्यानंतर आयफोन एअर 2 सुद्धा एखाद्या लॉन्च करतील. त्याच्यामध्ये जो बहुतेक 2 असतील, 2 वेगवेगळे लॉन्च इव्हेंट असतील, ते तुम्हाला 2027 फर्स्ट हाफ मध्ये मिळणार. पण सगळ्यात मोठा जो चेंज आहे AI बरोबर कॅमेरामध्ये होणार आहे. व्हेरिएबल ॲपरेचर येतं यावेळेला. म्हणजे क्रिएटर्स तर खूप आनंद होणार आहे त्यांना, कारण की लिटरली f1.4 पासून f2.8 पर्यंत तुम्हाला व्हेरिएबल ॲपरेचर मिळणार आहे. इव्हन सेन्सर्सच्या बाबतीत तेच 48 मेगापिक्सेल प्लस 48 मेगापिक्सेल प्लस 48 मेगापिक्सेल मागे मिळणार आहे. म्हणजे अल्ट्रा वाईड आणि टेलिफोटो जो आहे तो 48 मेगापिक्सेलचाच आहे. पण पुढचा जो आहे ना सेल्फी सेन्सर, तो 18 मेगापिक्सेल वरनं 24 मेगापिक्सेल वरती जाणार आहे. त्यामुळे इट इज गोइंग टू बी बेटर. माझ्या हिशोबाने जे व्हेरिएबल ॲपरेचर आहे ना हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आय थिंक वन ऑफ द बिगेस्ट चेंजेस मागं कॅमेरामध्ये आलं ते म्हणजे पेरिस्कोप जेव्हा आला, आणि आता व्हेरिएबल ॲपरेचर आलं ना, मजा येणार आहे. म्हणजे आय एम रिअली गोइंग टू एन्जॉय. क्रिएटर्सना आवडणार आहे. तर कुणी अपग्रेड केलं पाहिजे. जर सांगितलं तुम्ही व्हिडिओग्राफर असाल, व्हिडिओज भरपूर शूट करत असाल, तर तुमच्याकडे आयफोन 17 प्रो मॅक्स असू दे, आता तुम्ही घेतला असू दे, तरी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही 18 प्रो मॅक्स घ्या. जर का तुम्ही आयफोन 15 सिरीज किंवा त्याच्या आधीचे फोन्स वापरत असाल आणि आयफोन साठी थांबला असाल, तर तुम्ही 18 प्रो मॅक्स, 18 प्रो यांच्याकडे बघू शकता. बाकी ज्यांच्याकडे आयफोन 16 सिरीजचे फोन आहेत किंवा 17 सिरीजचे फोन आहेत त्यांनी बघू नका. आणि घ्यायचाच असेल, पैसे भरपूरच असतील, तर अल्ट्राकडे शिफ्ट व्हा. आणि 2026 आहे मित्रांनो, म्हणजे अँड्रॉइड फोनचे प्राइसेस तर लिटरली 30-40-50% वाढत आहेत. मला वाटतं ह्याची सुद्धा प्राइस वाढणार आहे. $100 अक्रॉस, म्हणजे एक 10,000 वाढेल असं मला वाटतंय. पण जर का ॲपलने डिसाईड केलं नाही आम्ही प्राइस वाढवणार नाही, तर मला तर वाटतं हे अँड्रॉइड फ्लॅगशिपचं फारच अवघड होऊन जाईल. कोण घेतील मग? व्हॅल्यू फॉर मनी आयफोन वाटायला लागेल. सो दॅट इज व्हॉट इट इज. असेच असणार आहेत 2026चे तुमचे आयफोन 18 प्रो सिरीज. जर का काही प्रश्न असतील खाली नक्की कमेंट्समध्ये विचारा, पण उत्तर एक नक्की द्या. हा कलर तुम्हाला कसा वाटला? बाय द वे हा डमी फोन आहे बरं का, 2 महिन्याआधी येतो मार्केटमध्ये, तसंच आलेलं आहे. पण म्हटलं तुम्हाला दाखवून घ्यावं, तुम्ही सुद्धा फर्स्ट लुक घ्या 18 प्रो मॅक्सचा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.